साम टीव्हीच्या एका इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट नंतर आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली। या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली। भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। परीक्षा आपल्याला द्यायला 3000 रुपये खर्च। अच्छा, एसआयटी स्थापन केलेली आहे, त्यांना 3 अधिकारी नियुक्त केलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून 1 महिन्यामध्ये अहवाल द्या अशा सूचना आम्ही केलेल्या आहे। विधिमंडळामध्ये तशी घोषणा केली। मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकरणी लक्ष घेतलं। एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, हे महायुतीचं सरकार आहे। अशा प्रकारे कोणी जर भ्रष्टाचार करत असेल किंवा रेड कार्ड स्वतःचं निर्माण करत असेल तर त्याचं जेल कार्ड आमच्याकडे आहे। जर कोणी अशा प्रकारे भ्रष्टाचार केला तर त्याला उचलून जेलमध्ये टाकण्याची भूमिका परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी घेतलेली। याच मुद्द्यावर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडे। भरत, साम टीव्हीने ही बातमी दाखवली आणि आता एसआयटी चौकशी या मुद्द्यावर होणार असं कळतंय। सुवर्ण, आपण नक्कीच पाहिलं तर ज्या पद्धतीने आरटीओ मध्ये भ्रष्टाचार जो सुरू होता त्या सगळ्या संदर्भात साम टीव्हीने इन्व्हेस्टिगेशन केलं आणि या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे लायसन आहे ते 3,500 पर्यंत 3,000 ते 3,500 रुपये त्याची किंमत घेतली जात होती। या सगळ्यानंतर आता याची गंभीर दखल ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली IPS अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही अत्यंत महत्त्वाची अशी एसआयटीची घोषणा केलेली आहे आणि याच एसआयटीच्या माध्यमातून जे दोषी अधिकारी असतील ज्यांचं रेड कार्ड समोर आलेलं आहे त्यांच्यासाठी जेल कार्ड तयार असल्याचा जो इशारा आहे तो प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही अशाच पद्धतीची भूमिका आहे आता ती परिवहन विभागाकडून आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। भ्रष्टाचारांना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही अशी थेट भूमिकाच आता प्रताप सरनाईक यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। सुवर्ण, ठीक, धन्यवाद भरत संपूर्ण माहितीसाठी। तर साम टीव्हीचा हा इम्पॅक्ट, एसआयटी चौकशी आता या प्रकरणाची केली जाणार आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।